जय काळ सिद्ध. काय होतं, आपण नेहमी नामस्मरण करतो आणि नामस्मरण करताना आपण रुद्राक्षाची माळ घेतो आणि त्यामध्ये किती 108 मणी असतात. आता एक लक्षात घ्या, हे नामस्मरण करण्याचं सगळ्यात मोठं कारण काय? आपलं मन जे आहे ना, मन कशाला म्हटलं जातं? आत्मस्वरूपावर निर्माण झालेली प्रथम संकल्प शक्ती म्हणजे मन. म्हणजे आपण अगदी निवांत आहोत, काही नाही, कसलीही अपेक्षा नाहीये. आत्मा कसा आहे? आत्मा निर्गुण आणि निराकारी आहे, कळलं ना? पण हा जो आत्मा जो आहे त्याच्यावर संकल्प शक्ती निर्माण होते. पहिली संकल्प शक्ती जी निर्माण झाली त्याला म्हटलं जातं मन. मन म्हणजे वास्तविक ते रजोगुणी आहे, म्हणजे काहीतरी मला हवेपणा निर्माण झाला. आता हे जे मन आहे, ह्या मनाला आपल्याला स्थिर करायचंय. संकल्प आणि विकल्प निर्माण झाले ना, तर आता ह्या मनाला स्थिर करण्यासाठी सगळे महापुरुष आपल्याला सांगतात नामस्मरण करा. पण नामस्मरण करण्याचा सगळ्यात महत्वाचा मुख्य हेतू काय असतं? आपल्या मनाला एकाग्र करायचं. मन अनेकाग्र असतं ना, अनेक ठिकाणी विखुरलेलं मन असतं. त्या मनाला आता आपल्याला एकाग्र करायचं, एका ठिकाणी आणायचंय. आणि एकाग्र करण्यासाठी ही रुद्राक्षाची माळ वापरली जाते. रुद्राक्ष म्हणा, तुळशी माळा म्हणा. तर आता हे कसं होतं बघा, ह्यामध्ये 108 मणी असतात. त्याला आता 108 साठी कारण अनेक सांगितलेली आहेत. एक तर आपल्याला माहिती आहे की 12 राशी आणि 27 नक्षत्र आहेत. आता 27 नक्षत्र आहेत ना, तर आता आपण त्याला 4 ने समजा गुणलं म्हणजे 27 चोक 108 झालं. म्हणून आपण ते 108 मणी त्याने करतो. दुसरं एक कारण असं जातं, दासबोधामध्ये काय म्हटलंय जातं, 21,600 जपा नेमून गेली ती अजपा. आपला दररोज सोहम हे आपलं चाललेलं असतं, नामस्मरण सतत चाललेलं असतं. आपण म्हणतो ना सोहम म्हणजे घेता सो सोडता अहम. आणि संपूर्ण दिवसामध्ये हे 21,600 जपा म्हणजे 21,600 वेळा हे केलं जातं. आता हे 21,600 जे आहेत ना, मग त्याला आपण काय समजा, तेच जर आपण हे करायचं ठरवलं तर कसं होतं, 21,600चं आपण त्याला समजा आपण 100 ने भागलं म्हणजे किती झालं, 108 झालं. म्हणजे ह्या अशा पद्धतीने ही 108 मण्यांची माळ आपण तयार केली. बरं, दुसरं आणखी एक सांगितलं जातं, ऋग्वेदामध्ये ना 108 संहिता आहेत. तर त्या 108 संहिता आहेत म्हणून 108 मण्यांची माळ. म्हणजे अशा पद्धतीने हे बघा, हे फक्त समजून घेण्यासाठी, कळलं ना? म्हणजे काहीतरी त्याला शास्त्राधार हवा ना, असायला पाहिजे. म्हणून ह्या पद्धतीने 108 मण्यांची जी माळ आहे ती नामस्मरणासाठी वापरली जाते. आता हे नामस्मरण आहे ना, पण जेव्हा महाराजांसारखे आपल्याला आत्मज्ञानी महापुरुष मिळतात सद्गुरू म्हणून, तर ते काय म्हणतात, न अहम स्मरण. म्हणजे अरे स्मरणच करायचं नाही कसलं, ना अहम म्हणजे कसलं स्मरण करायचं, ना अहम म्हणजे मी नाहीये. म्हणजे हे मी जे आहे, मीलाच त्यांनी कटाप करून टाकलेलं आहे, मीच काढून टाकायचं, कळलं ना? आणि कारण या सगळ्याचं कारण काय, सगळ्याचं मूलभूत कारण मन. आणि मनाची व्याख्या काय आपण केली, म्हणून म्हटलं ना, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षणम. म्हणजे मनच बंधाला कारण होतं आणि मनच मुक्तीला कारण होतं. आणि बंधाला कधी कारण होतं, माझं म्हटलं की आपण बांधले गेलो. आणि सगळं चैतन्य रूप ईश्वराचं म्हटलं की आपण मोकळे झालो. म्हणजे जर आपल्याला मोकळं व्हायचं असेल तर माझंच काढून टाका. जे संपूर्ण विश्व जे आहे हे संपूर्ण एकमेव चैतन्य आहे, बस. आणि हे एकमेव चैतन्य त्यालाच म्हटलं जातं आत्मा, कळलं ना? म्हणजे शेवटी सगळं जे आहे
आत्म्यामुळेच होतं. म्हणजे आत्मा आपण साधा शब्द वापरला, पण चैतन्य रूप भगवंत परमेश्वर परमात्मा जो आहे तो संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. तो सगुण आहे. तो सगुण कधी होतं? जेव्हा देह धारण करून येतो तेव्हा सगुण होतं. देह सोडतो तेव्हा निर्गुण निराकारी होतं. म्हणजे वास्तविक तो निर्गुण निराकारी आहे, पण त्याचं सगुण रूप हे एक स्वप्न आहे. स्वप्न लक्षात घ्या. आपण झोपल्यानंतर स्वप्न पाहतो ना, तसं हे जागतं स्वप्न आहे. जागतं स्वप्न आहे. म्हणजे इथून फक्त मला एवढं सांगायचं होतं की नामस्मरणासाठी जी माळ घेतली जाते ह्याचा हेतू एकच. हा मनाचा अभ्यास आहे. मनाचा अभ्यास आहे. आणि मनाला आपल्याला एकाग्र करायचं आहे. बघा, आपण मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते का? कारण अगोदर आपल्या मनामध्ये अनंत विचार असतात. अनंत विचार असतात. जेव्हा आपण मंदिरात जातो त्या मंदिरामध्ये जी मूर्ती असते फक्त बस त्याच्या मूर्तीचाच आपण विचार करतो. म्हणजे मन एकाग्र झालं. म्हणजे एकाग्र झाल्याचा तो आनंद आहे. आणि म्हणूनच आपल्याला शेवटी हे मन एकाग्रच करायचं आहे आणि ते सद्गुरू भगवंताच्या चरणाजवळ लावायचं आहे आणि तो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. बस हीच मुक्त स्थिती असते. जय काळ सिद्ध, जय काळ.